रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत। ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बैठका घेतात आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी जी आहे ती त्यांच्याकडनं सुरू आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। साहेब, जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत, काय नेमकी नियोजन आहे आणि काय चर्चा पदाधिकाऱ्यांसोबत झाल्यात? पदाधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे की स्थानिक जे प्रश्न आहेत, या जालना जिल्ह्यामध्ये अनेक मोठे प्रश्न आहेत। सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे। या इथे मागच्या वर्षीची जी परिस्थिती आहे तीच या वर्षी पण परिस्थिती आहे। खरं म्हणजे पैठण पासून जालन्यापर्यंत जे 150 किलोमीटर अंतर आहे, त्या 150 किलोमीटरवर पाण्याची पाईपलाईन मोठी टाकण्यात आलेली आहे जायकवाडी धरणातून। परंतु आज सुद्धा महिन्यातून एकदा पाणी येत आहे आणि जी काही इथे टँकर लॉबी आहे ती फार ऍक्टिव्ह आहे आणि त्यामुळे गावागावामध्ये टँकरने पाणी पुरवलं जात आहे। हे म्हणजे दुर्दैव आहे। आणि त्याचबरोबर जे काही पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे ती 150 किलोमीटर अंतरासाठी जी लाईन टाकली तिचे 600 किलोमीटर अंतर दाखवून त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं आमची मागणी आहे। त्याचबरोबर लोकांना जायकवाडी धरणामध्ये आज सुद्धा पाण्याचा चांगला साठा आहे आणि आता पावसाची जवळपास सुरुवात झालेली, मी आता येताना इथे पाऊस झालेला आहे, त्यामुळं लोकांना पाण्याची उपलब्धता करून देणं हे गरजेचं आहे, नगरपालिकेचं आणि शासनाचं। परंतु आज इथे लोकांचा असा म्हणजे आक्रोश आहे की या इकडच्या MIDC ला प्रचंड मोठ्या संख्येने पाणी दिलं जातं, कारण इथे रिरोलिंग स्टील मिल आहेत आणि त्यांना प्रचंड मोठ्या संख्येने पाणी लागतं। त्यांचं पाणी थांबवलं जात नाही, पण लोकांना महिन्यातून एकदा पाणी दिलं जातं। शेतकऱ्यांच्या पिकांना सुद्धा पाणी दिलं जात नाही, त्यांची पिकं करपवली जात आहेत, त्यामुळं शेतकरी सुद्धा आत्महत्या करतोय। ही परिस्थिती सरकारने ताबडतोब बदलावी आणि हे जे काही चाललेलं आहे की आम जनतेविरुद्धचे हे काही सरकारची धोरणं आहेत आणि लोकांना पाण्यापासून म्हणजे त्यांच्या तोंडाचं पाणी पळवलंय, अशी जी या जालना जिल्ह्याची परिस्थिती आहे ती सरकारने ताबडतोबीने योग्य ती पावलं उचलून बदलावी अशी आमची रिपब्लिकन सेनेतर्फे मागणी आहे। रिपब्लिकन सेना स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर लढवणार की तुमच्या जे पक्ष आहे त्यांना सोबत घेऊन लढणार? बघा, सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत म्हणजे मी असं म्हणेन की अस्थिर आहे। आज जे कोणी विरोधात आहेत ते उद्या विरोधात असतील की नाही शंका, आणि जे आज सत्तेत आहेत ते उद्या सत्तेत असतील की नाही अशी शंका आहे। आणि त्यामुळे अजून 1-2 महिने ही जी अस्थिरता संपण्यासाठी लागणार आहे ते बघितल्यानंतर समविचारी पक्षांशी आम्ही जरूर युतीची बोलणी करणार आहोत आणि जे सन्मानाने आणि आमच्या ज्या काही मागण्या असतील म्हणजे जागा आणि इतर याच्यामध्ये योग्य तो न्याय देते त्यांच्याबरोबर जाऊन या महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेला सत्तेमध्ये बसवण्याचा प्रयोग आम्ही करणार आहोत। साहेब, सध्या राजकारणामध्ये 2 पवार कुटुंब आणि त्याचबरोबर ठाकरे कुटुंब एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहे। रामदास आठवले जे ते 2 दिवसापूर्वी जालना दौऱ्यावर होते, ते असं म्हणालेत की जर हे कुटुंब एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकरांना देखील एकत्र यावं लागेल। याविषयी तुमचं काय मत आहे? बघा, ते 2 पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब एकत्र येतात। रामदास आठवले काय आंबेडकर कुटुंबातले नाही, त्यामुळे त्यांच्याबरोबर एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही। आणि माझं असं म्हणणं आहे, गोठ्यामध्ये गाई म्हशी बांधल्या जातात, गाढवं नाही। आंबेडकर एकत्र येतील का? तसे काही म्हणजे येणार राजकारणामध्ये ठाकरे एकत्र येऊ शकतात, तर आंबेडकर एकत्र येऊ शकतात का? हो, ऐका, या राजकारणामध्ये सर्व प्रकारच्या शक्यता असतात। आपण पाहिलं असेल की पवार एकत्र येतील असं कोणा वाटलं नव्हतं, ठाकरे कधी एकत्र येतील असं वाटलं नव्हतं, पण आज चर्चा चालू आहे। त्यामुळे राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे अशक्य काही नाही असं मी म्हणतो। साहेब, आता पहलगाम हल्ला झाला, त्यानंतर भारताने सिंदूर ऑपरेशन राबवलं आणि पाकिस्तान गुडघ्यावर असताना अचानकपणे ट्रम्प यांनी मध्यस्थी करून युद्ध थांबवलं। याविषयी काय वाटतं? म्हणजे काय भारतावर काय दबाव होता की अचानक युद्ध थांबावं लागलं? माझं म्हणणं आहे की खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी हा निर्णय होता। ट्रम्प सरकारचं काही सरकारवर प्रेशर होतं की काय हे कळत नाही, परंतु आज आपण पाहतो की 50 वर्षापासून या देशाला दहशतवादाचा सतत हल्ले होत आहेत। आमचे भारतीय नागरिक, निरपराध नागरिकांची हत्या होते, आमच्या माता भगिनींचे सिंदूर पुसले जात आहेत। अशा वेळेला आज अत्यंत योग्य वेळ आली होती। आजची पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत म्हणजे अनिश्चित आहे। तिथे बलुचिस्तान आपण वेगळं झाल्याचं म्हणतोय, सिंध प्रांतामध्ये
एक वेगळ्या प्रकारची मुवमेंट वेगळेकरणाची चालू आहे. त्याचबरोबर जे जिल्बिस्तान आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना वेगळं व्हायचं आहे. त्याचबरोबर पाक ऑक्युपाईड काश्मीरचा प्रश्न इतके वर्ष रेंगाळला आहे, तो सुद्धा आज तो सॉल्व्ह करता आला असता. हे सर्व शक्यता असताना सुद्धा अचानक युद्धबंदी किंवा सीज फायर करणं हे न कळलेलं कोडं आहे. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न कळलेलं कोडं आहे. पण माझं याच्या पुढे जाऊन असं म्हणणं आहे, जर अशा पद्धतीने पाकिस्तानची जर शक्ल झाली तर जो हा दहशतवादाचा हा जो या आमच्या देशाला जो नेहमीचा त्रास आहे आणि ज्यामुळे आमचे निरपराध आमची जनता कुठेतरी या दहशतवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडते, ते सुद्धा कुठेतरी संपेल. त्यामुळं सरकारने या बाबतीत परत योग्य तो निर्णय घ्यावा आणि एकदाच सोक्षमोक्ष लावावा ही आमची. आणि याच्यामध्ये मी नेव्ही, भूदल असेल आणि खास करून एअरफोर्स या तिघांनाही मी सॅल्यूट करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं आज आमची मान उंचावली, देशाची मान उंचावली, त्याबद्दल सर्व सर्व सैनिकांना मी सॅल्यूट करतो. साहेब, शेवटचा प्रश्न. राज्यामध्ये एक लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि त्यासाठी सरकारनं सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवलेला आहे. त्या विभागाचे मंत्री म्हणतात की मला माहित नाही, आणि जर असं करायचं असेल तर सामाजिक न्याय विभागच बंद करा. कितीपत योग्य आहे एखाद्या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळता करणं? तर म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आहे की जे बजेट केलं जातं त्या बजेटप्रमाणे खर्च करावा. आणि खास करून SC ST साठी जे बजेट आहे ते म्हणजे हे याच्यामध्ये संविधानामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीने SC ST चे पैसे जर कोणी हे करत असेल, त्याच्यावरती कोणी म्हणजे पैसा घेत असतील किंवा त्या बजेटमधून पैसे कमी करत असतील, तो खरं म्हणजे अॅट्रॉसिटीचा गुन्हा होऊ शकतो. परंतु आज ह्या महाराष्ट्र सरकार अत्यंत बेदरकार पद्धतीनं या SC ST मधला पैसा जवळजवळ 7,500 कोटी रुपये हे वळवण्यात आलेले आहे. आणि त्याच्यात सर्वात दुर्दैव म्हणजे त्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचे जे मिनिस्टर आहेत त्यांना त्याबद्दल माहीत नसावी. म्हणजे कॅबिनेटमध्ये निर्णय होत नाहीत तर 2-3 माणसं हे निर्णय घेतात. म्हणजे ही या कॅबिनेट एक जिन्सी आहे की नाही, आणि हे निर्णय कॅबिनेटमध्ये ठरत नसतील तर खऱ्या अर्थानं ह्यांच्यामध्ये एकी आहे की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं हे झालेलं अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारला आमचं सांगणं आहे की SC STचा जो हक्काचा पैसा आहे तो असा वळता करण्याचा आपल्याला अधिकार नाही. आणि त्यामुळं ताबडतोबीनं हा SC STचा घेतलेला पैसा, त्यांच्या बजेटमधला पैसा त्यांच्या बजेटमध्ये परत सुपूर्द करावा, आणि अनेक इतर डिपार्टमेंट त्यांच्यामधून हा पैसा घेण्यात यावा. आज सुद्धा SC STच्या म्हणजे मुलांचे बार्टीमध्ये PhD साठी, MPhil साठी असतील त्यांना तुम्ही स्कॉलरशिप देत नाहीत. SC STच्या मुलांवरती स्कॉलरशिपचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये सुद्धा कपात करण्यात आलेली आहे. अनेक गोष्टी अशा आहेत. त्यामुळं हे जे चाललेलं आहे हे अत्यंत म्हणजे SC STला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न आहे असं माझं मत आहे. आणि त्याच्या विरुद्ध प्रचंड मोठं आंदोलन तर्फे पुढच्या काही काळामध्ये घेण्यात येईल. आणि ती आमची निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या जाहीरनाम्यामध्ये हा एक मोठा विषय असणार आहे असं मी इथे सांगू इच्छितो. नक्कीच. हे होते आनंदराज आंबेडकर, जे की आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांना घेऊन महाराष्ट्रभर लढू असं त्यांचं मत आहे. अक्षय शिंदे, साम TV न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.